नमस्कार मित्रांनो. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत कला आणि अद्वैत वेषांतर करून श्रीनाथ ज्वेलर्समध्ये गेलेले असतात आणि अद्वैत एका माणसाला डिझायनिंग डिपार्टमेंट बद्दल बोलताना ऐकत असतो. तेव्हा अद्वैत आता त्या माणसाचा पाठलाग करेल तोवर कला तिथे येते आणि कलाचं लक्ष गौरवच्या केबिनमध्ये जातं आणि गौरवच्या केबिनमध्ये तिला राहुल दिसतो. ती राहुलचा चेहरा बघू शकलेली नसते, पण ती शुअर असते की तो राहुल सारखा दिसतोय आणि तो राहुलच आहे. तेव्हा आता अद्वैत त्या डिझायनिंग डिपार्टमेंट वाल्या माणसाच्या मागे जायला लागतो. इतक्यात तो कलाला म्हणतो की चल. तेव्हा कला त्या राहुलला म्हणतो, तेव्हा कला म्हणते की इथे गौरवच्या केबिन मध्ये तो राहुल होता बहुतेक. तेव्हा अद्वैत तिला गप्प करत म्हणतो की अगं काही काय बडबड करते, असं काहीच नाहीये. असं म्हणत तो घाईत तिला हात धरून त्या माणसाच्या मागे घेऊन जातो, जो माणूस डिझायनिंग डिपार्टमेंट बद्दल बोलत असतो आणि डिझाईन्स बद्दल बोलत असतो. त्या माणसाच्या मागे मागे येता येता ते एका केबिन पर्यंत पोहोचतात. त्या केबिन मध्ये डिझायनिंगच्या सगळ्या फाईल्स असतात आणि तो माणूस तेच काहीतरी बघू लागतो. कला आणि अद्वैत त्याच्या पाठोपाठ तिथपर्यंत पोहोचतात आणि अद्वैत कलाला म्हणतो की तुझा आवाज जरा हळू कर, हळू बोल. यावर कला त्याला सॉरी सॉरी म्हणते, पण तरी सुद्धा कला त्याला वारंवार सांगत असते, माझं ऐक ना चांदेकर, मी इथे मला असं वाटतंय की इथे कागद शोधण्यापेक्षा मला असं वाटतंय की आपण तिथे बघूया की गौरवच्या केबिन मध्ये राहुल होता की नाही. यावर अद्वैत म्हणतो, ग काय चाललंय तुझं राहुल राहुल, तुला प्रत्येक ठिकाणी राहुल दिसायला लागलाय का आता? हे बघ, राहुल इथे आला तर मला कळणार नाही का? आणि माझा त्याच्यावर पूर्ण विश्वास आहे. तो भाऊ आहे माझा, तो असला काहीही करणार नाही. आणि हे बघ, आता आपल्याला एव्हिडन्स मिळणं जास्त महत्वाचं आहे. यावर कला म्हणते, पण मी म्हणते तर एकदा चल ना, बघ ना एकदा. तेव्हा अद्वैत म्हणतो, तर तुझ्यामुळे हा मेकओव्हर करून मला इथे यावं लागलं. त्यात त्या काउन्सिलरने सांगितलेलं की सगळे कामं एकत्र करा. आता तू मला त्यात अडकवलंस. आता मी काहीतरी डोकं जर वापरतोय ना आणि काहीतरी करण्याचा जर प्रयत्न करतोय ना, तर तू मला अडवते कायस? तो माणूस त्या तिथल्या फाईल्सचे, तिथल्या डिझाईन्सचे फोटो काढत असतो. तेव्हा अद्वैत आत डुंकतो आणि मग नंतर कलाला म्हणतो की थांब आता जरा. तो माणूस बाहेर गेला किंवा बाजूला गेला ना, तेव्हा आपण आत जाऊन ह्या सगळ्या डिझाईन्स बघू. यावर कला म्हणते, पण जर पकडले गेलो तर? यावर अद्वैत म्हणतो की पकडले ते लोक जातील, आपण नाही. हे बघ, आता आपण इथे आलेलो आहे ना, तर काहीतरी सॉलिड प्रूफ हातात घेऊनच जाऊ. यावर कला म्हणते की चांदेकर, एकदा नीट विचार कर. हे ना वाघाच्या गुहेत जाण्यासारखं आहे. त्यापेक्षा आपण केबिन मध्ये चेक करूयात ना. त्या केबिन मध्ये जर आपण कागद शोधताना आपण पकडले गेलो ना, तर राहुलही हाती लागायचा नाही आणि कागदही. तेव्हा आता अद्वैत तिच्यावर चिडतो आणि म्हणतो, कला बास ग, काय चाललंय तुझं? हे बघ, आत्ता आपल्याला इथे राहून आत्ता आपल्याला आज जाऊन एव्हिडन्स मिळू शकतो हे कळलंय. तेव्हा एव्हिडन्स सोडून आता तिकडे जायचं का राहुलला शोधायला? यावर कला म्हणते, मला पटतंय रे, पण कोणाला कळलं तर? तेव्हा अद्वैत म्हणतो, कोणाला कळणार वगैरे नाही. कोण आहे मी? माझ्यावर विश्वास ठेव. थांबतो जाईलच आता. तेव्हा एवढ्याच आता तो माणूस जेव्हा तिकडे येऊ लागतो, तेव्हा कला आणि अद्वैत तिकडे तोंड फिरवून घेतात. तर दुसरीकडे घरी रोहिणी आता नैनाला म्हणत असते, म्हणजे नैना विचारात पडलेली असते आणि रोहिणी तिला खोटी सांत्वन द्यायला येत असते आणि नैनाला ती सांगू लागते. रोहिणी म्हणते, नैना तुझ्यासोबत खूप वाईट झालं ग. म्हणजे बघ ना, हिरे तुझ्या पर्समध्ये सापडले आणि सगळ्यांचा संशय तुझ्यावरच गेला. यावर नैना म्हणते, बघा ना मामीला, काय होऊन बसलंय हे सगळं. मी तर हे इमॅजिनच नव्हतं केलं. तुम्हाला माहितीये का, जेव्हा सरोज मॅडम म्हणाल्या ना की आपण पोलिसांना फोन करूया म्हणून, बापरे, तेव्हा माझ्या पायाखालची जमीनच सरकली होती हो. मी तर ऑफिसलाही जात नाही, मग माझ्या पर्समध्ये हिरे येतीलच कुठून? यावर रोहिणी म्हणते, असं कसं बोलतेस तू नैना? अगं तू घराबाहेर पडलीच नाहीस, तर श्रीनाथ ज्वेलर्सची ऍड कशी केलीस तू? यावर नैना म्हणते की हो, मी ते शूट केलं, मी तिथे गेली होती, मला ते मान्य आहे, पण म्हणून मी एवढी मोठी गोष्ट नाही करणार. यावर रोहिणी आता विचार करू लागते की आता जरा घाबरलीये, पण ही सुद्धा हिच्या बहिणीसारखीच आहे, जळू आहे. म्हणजे तसं ठरवलं तर हे हिरे माझ्या पर्समध्ये कसे आलं, तर ही शोधूनच काढणार. आणि माझा राहुल? नाही नाही, राहुल 24 तास या खोलीत असतो. काही करून नैनाच्या मनात आलंच नाही पाहिजे की या सगळ्याच्या मागे राहुलचा हात आहे, असं काहीतरी राहुल करतोय वगैरे. नाहीतर हे दोघेही मिळून त्याचं जगणं मुश्किल करतील. तर दुसरीकडे तो व्यक्ती बाहेर येतो आणि कला अद्वैत त्याच्याकडे पाठ करून उभे असतात. तो माणूस गेलाय हे मेक शुअर करून आता ते त्या केबिन मध्ये जातात आणि डिझाईनच्या फाईल्स शोधू लागतात. तेवढ्यात कला एक फाईल बघते आणि म्हणजे रचलेल्या फाईल पैकी एक फाईल काढते आणि ती फाईल ती बघू लागते. आणि ती फाईल बघताच तिला थोडंसं वेगळं वाटतं आणि ती लगेच अद्वैतकडे येते आणि अद्वैतला म्हणते, चांदेकर, हे बघ, हे आपले डिझाईन्स आहेत. यावर अद्वैत म्हणतो, अगं ही डिझाईन तर गेल्या महिन्यातच केली होतीस तू.
यावर कला म्हणते हो ना. यावर अद्वैत म्हणतो याचा अर्थ आपल्याला गेल्या महिन्याचा रेकॉर्ड बघावा लागणार आहे. तर दुसरीकडे रोहिणी आता नयनाच्या डोक्यातून ते विचार काढू लागते आणि तिला समजावू लागते, हे बघ नयना, आपल्या ऑफिसमध्ये खूप गरीब लोक आहेत. हिरे, सोनं, चांदी सगळं असतं ग. आणि एखाद्याला जर हिऱ्यांचा मोह झाला तर काय करणार? चोरी. मला असं वाटतं की कोणीतरी त्याच व्यक्तीने केलं असेल बघ. यावर नयना म्हणते बरोबर आहे, तुम्ही म्हणताय ते बरोबर असेल, पण असं कोण आहे जे माझ्या पर्समध्ये हिरे टाकू शकतं? हे काम कोण करेल असं सारखं सारखं प्रश्न पडतोय मला. म्हणजे हे काम असं कोण करेल असं सारखं राहून राहून वाटतंय मला. आणि सारखे सारखे प्रश्न पडतायत. जेव्हा असं बोलून नैना थांबते तेव्हा लगेच तिला रोहिणी विचारू लागते की काय, तू राहुल म्हणालीस का? यावर नैना म्हणते राहुल? अहो राहुलचा काय संबंध? मी म्हणाले की मला सारखं असं राहून राहून वाटतंय की हे असं कोण करेल. यावर आता रोहिणी नैनाला सांत्वन देत असते. ठीक आहे ग नैना, जाऊ दे तू आता हे सगळं. इनफॅक्ट तू ह्या विषयावर विचारच करू नकोस, रिलॅक्स कर, शांत हो. तेव्हा नैना तिचा फोन हातात घेते आणि तिथून जाते. यावर रोहिणी म्हणते की ही राहुल पर्यंत 100% पोहोचू शकते तर ही हिचे डोळे उघडे ठेवून वावरली तर. पण मी आहे ना, मीच आता हिच्या डोळ्यांवर हळूहळू पट्टी बांधेन. तर दुसरीकडे अद्वैत जेव्हा ते डिझाईन्स बघतो तेव्हा त्याला खूप राग येतो. तेव्हा तो खूप चिडतो आणि तो आता जागचा उठतो. तो आता तिथे जायला निघतो. त्यावर कला त्याला अडवते आणि म्हणते की हे बघ चांदेकर, रागाच्या भरात कुठलाही डिसिजन घेऊ नको, कुठलंही पाऊल उचलू नकोस. आपण पुरावे गोळा करायला आलेलो आहे ना. तेव्हा ऐक माझं, आता जर तू गौरवला बाहेर जाऊन जाब विचारला तर आपल्या हातातून हे पुरावे सुद्धा जातील. असं नको करूस, ते अलर्ट होऊन जातील. यावर अद्वैत म्हणतो अगं अलर्ट होत असतील तर होऊ दे त्यांना, आणि काय करू, हातावर हात ठेवून बसून राहू का? आणि इतक्या मेहनतीने हे सगळं उभं केलंय त्याचं काय करू? तेव्हा आता अद्वैत रागाच्या भरात तिथून निघून जातो त्या फाईल्स घेत. तेव्हा कला सुद्धा आता अद्वैतच्या मागे पळत पळत जातो. तर दुसरीकडे आता राहुल आणि गौरव बोलत असतात केबिनच्या बाहेर. तेव्हा गौरव आता राहुलला म्हणतो, तसं म्हणायला गेलं तर 2-3 नवीन प्लॅन्स आहेत माझ्याकडे, पण मला जरा बाकीच्या रिस्क फॅक्टर्स बद्दल फिगर आउट करू देत. यावर राहुल म्हणतो ठीक आहे चल येतो. असं म्हणत आता राहुल निघू लागतो. राहुल तिथून जातो तोवर कला आणि अद्वैत तिथे येतात गौरवच्या केबिनच्या समोर. आणि अद्वैत गौरवला बघतो. अद्वैत चिडतो आणि जोरात गौरव असा आवाज देतो. आता हा आवाज ऐकून त्या साईडला बाहेर गेलेला राहुल तो सुद्धा चकाकतो. त्याला हा आवाज ओळखीचा वाटतो. तेव्हा आता तो दरवाजा उघडून तिकडे काय चाललंय हे बघू लागतो. गौरव सुद्धा आता आपल्याला कोण आवाज देतंय हे बघण्यासाठी मागे वळून बघतो. इतक्यात अद्वैत तिथे येतो, गौरव जवळ येऊ लागतो. आणि दुसरीकडे राहुल, घाबरलेला राहुल विचार करू लागतो की हा आवाज तर अद्वैतचा आहे. तेव्हा राहुल आता ढुंकून बघतो तर त्याला अद्वैत तिथे दिसतो आणि राहुल तिथला दरवाजा लावून घेतो. तेव्हा कला अद्वैतला बघून राहुल घाबरतो आणि म्हणतो की मला इथेच लपून बसावं लागेल, नाहीतर यांनी मला बघितलं तर माझी जाम वाट लागणार आहे. तेव्हा अद्वैत आता त्याच्या हातातली फाईल गौरवला दाखवू लागतो आणि गौरव ती फाईल बघतो. यावर अद्वैत आता त्याला म्हणतो की ही डिझाईन तुझ्यापर्यंत कशी काय पोहोचली? ही चांदेकरांची डिझाईन आहे. यावर गौरव म्हणतो की या सगळ्याचा तुमच्याशी काय संबंध? तेव्हा आता अद्वैत त्याने लावलेली नकली दाढी, नकली मिशा आणि त्याच्या केसांवरचा विग काढून टाकतो आणि गौरव समोर तो हजर असतो. गौरव आता अद्वैतकडे एक टक नजर लावून बघत असतो. गौरव म्हणतो अद्वैत? यावर अद्वैत म्हणतो येस मीच. आता सांग ही डिझाईन्स तुझ्यापर्यंत कशी पोहोचली ते? यावर गौरव म्हणतो तू इथे काय करतोयस? काय नाटक आहे हे वेषांतर वगैरे? नक्की इंटेन्शन्स काय आहेत तुझी? नाही थांब एक मिनिट, मी पोलिसांनाच बोलवतो इथे. सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्यांनाच देता येतील तुला. यावर अद्वैत म्हणतो मी सुद्धा त्याचीच वाट बघतोय, येऊ दे त्यांना, त्यांच्या समोरच सगळं क्लिअर होईल. तेव्हा गौरव आता पोलिसांना बोलवतो. तो फोनवर बोलताना म्हणतो हॅलो पोलीस स्टेशन. गौरव परांजपे बोलतोय फ्रॉम श्रीनाथ ज्वेलर्स. तुम्ही ताबडतोब लगेच आमच्या इथे या. तर दुसरीकडे राहुल आता तिथून पळ कसा काढता येईल याचा विचार करत असतो. एकीकडे आता संगीता चांदेकरांच्या घरी येत असते, पण तिला चांदेकरांच्या घरी येताना तिच्या डोक्यात खूप विचार चाललेले असतात. तिला नैनाच्या सगळ्या करामती आठवत असतात. म्हणजे मग ते जाहिरात करणं असू दे किंवा हिऱ्यांच्या चोरीचा आळ असू दे, तिच्या डोक्यात तेच सगळे विचार चाललेले असतात. तेव्हा तिच्यामध्ये हिंमत होत नसते की आपल्या मुलीच्या घरात आपण पाऊल ठेवायचं की नाही. इतक्यात तिला रजनी बघते. तेव्हा रजनी म्हणते की अहो संगीताताई तुम्ही या ना इथे असे अचानक. यावर आता संगीता म्हणते की हो आबाजींशी बोलायचं होतं, आहे का ते घरात? यावर रजनी म्हणते हो आहेत ना, म्हणजे रूम मध्येच आहेत, पण काही सिरियस आहे का? यावर संगीता म्हणते नाही नाही तसं काही नाही,
बरं मग मी त्यांना भेटायला आज जाऊ का? यावर रजनी म्हणते हो जा ना. तेव्हा संगीता आबांना भेटण्यासाठी आज जाते आणि रजनी विचार करते की संगीता वहिनी एवढ्या विचारात का दिसताय, काही सिरियस तर नसेल ना. तर दुसरीकडे आबा त्यांच्या खोलीत फेऱ्या मारत असतात विचारांमुळे. तेव्हा आबांकडे आता संगीता येते. संगीता दरवाजा ठोठवते आणि म्हणते की आबासाहेब आहात का? यावर आबासाहेब म्हणतात की अरे व्याहीणजी या ना, या बसा. तेव्हा आता संगीता दरवाजा नॉक केल्यानंतरून आत येऊ लागते, कारण आबासाहेब म्हणालेले असतात की या या व्याहीणजी या, बसा ना. यावर संगीता म्हणते नाही नाही असू देत. तेव्हा आबासाहेब म्हणतात अहो पण मग असं अचानक. यावर संगीता आता हात जोडते आणि म्हणू लागते की तुमची रीतसर माफी मागायला आलेले होते. यावर आबासाहेब म्हणतात की व्याहीणबाई असं बोलू नका. यावर संगीता म्हणते नाही आबाजी, आजवर खूप गोष्टी झाल्या आणि आपण कला आणि अद्वैत रावांबद्दल बऱ्याच विचारांवर बोललोय, पण या नैनीचं काय करू? माझ्या नैनीमुळे तुमच्या घरावर लोक बोटं ठेवायला लागले हो. नाही नाही आबाजी, आता एक आई म्हणून मला त्याबद्दल तुमची माफी मागायची आहे. यावर आबासाहेब म्हणतात की हे बघा तुम्ही काळजी करू नका. खरं तर जे घडलं त्या गोष्टीपेक्षा आता भविष्यात आपण काय करू शकतो याच्यावर विचार करायला पाहिजे. आता त्या फोटोशूटमध्ये नैना चुकली हे बरोबर आहे, पण तिच्या पर्समध्ये हिरे मिळाले यात ती दोषी नसावी असं माझं मन मला सांगतंय. यावर संगीता म्हणते खरं तर मला पण असंच वाटतंय. माझी नैना सगळं काही करू शकते पण चोरी वगैरे नाही करणार हो. पण नैनाने मला इतक्या वेळा तोंडावर पाडलंय ना की ह्यावेळेस मला तिची बाजू घ्यावीशी वाटतच नाहीये आणि मी काहीच खात्री देऊ शकत नाही तिची. यावर आबासाहेब म्हणतात स्वाभाविक आहे हो, हे बघा तुम्ही काळजी करू नका, आपण या सगळ्यातून बाहेर पडू. आपल्याला फसवणारा तो गुन्हेगार नक्की सापडणार आहे आणि तो हाताशी सापडल्याशिवाय अद्वैत आणि कला घरातलं कोणीच शांत बसणार नाही. आणि हे लक्षात ठेवा, शेवटी सत्याचाच विजय होतो. फक्त सत्यापर्यंत पोहोचायचा मार्ग जरा कठीण आहे. अंबाबाई आहे ना आता आपल्यासोबत, तेव्हा तुम्ही काहीच काळजी करू नका, सगळं ठीक होईल बघा. असं म्हणत आता आबा आणि संगीता दोघंही देवाला प्रार्थना करू लागतात. तर दुसरीकडे गौरवच्या ऑफिसमध्ये पोलीस पोहोचलेले असतात. पोलीस आता अद्वैत आणि कलाला जाब विचारू लागतात. अद्वैत चांदेकर आणि कला चांदेकर तुम्ही असं इथे का घुसलात? राहुल हे सगळं चोरून लपून ऐकत असतो आणि बघत असतो. तेव्हा आता गौरव त्या पोलिसांना म्हणतो का केलं, कशासाठी केलं, आता हे तुम्हीच विचारा यांना. वेषांतर करून माझ्या दुकानात घुसले, त्यांचं आता यामागचं इंटेन्शन काय आहे हे आता तुम्हीच चौकशी करा. घेऊन जा यांना आता इथून पकडून आणि अटक करा. अख्खा स्टाफ ही गोष्ट बघत असतो. तेव्हा आता चिडून अद्वैत म्हणतो गौरव परांजपे, तू काय केलंयस हे तू सांगणार आहेस की मी सांगू? अद्वैत पुढे म्हणतो इन्स्पेक्टर साहेब, खरं तर मीच तुम्हाला फोन करून इथे बोलवून घेणार होतो, पण हा घाबरला म्हणून यानेच तुम्हाला फोन केला. आणि या वृत्तीला काय म्हणतात खरे? यावर आता कला म्हणते की चोराच्या उलट्या बोंबा. यावर अद्वैत पुढे म्हणतो करेक्ट. अद्वैत पुढे म्हणतो की सर आम्हाला सुरुवातीपासूनच यांच्यावरती डाऊट होता, म्हणून आम्हाला हे असं मेकओव्हर करून इथे यावं लागलं. कारण आम्ही नॉर्मल आलो असतो तर यांनी आम्हाला आत येऊच दिलं नसतं, बाहेरच अडवलं असतं. सर ही सगळी डिझाईन्स आमची आहे. सर इथे असलेली ही ज्वेलरी एकदा तुम्ही चेक करा, ही फाईल सुद्धा चेक करा, त्यातली डिटेलिंग बघा, तंतोतंत जुळताय, कारण हे डिझाईन्स आम्हीच बनवली आहे. यावर आता पोलीस विचारतात कोण आहे तुमचे डिझायनर? तेव्हा आता अद्वैत सांगू लागतो की माझी बायको. तो म्हणतो कला खरे चांदेकर. तेव्हा आता कला म्हणते की हे आताचं नाहीये सर, याआधी सुद्धा यांनी आमचे डिझाईन्स चोरलेले आहेत आणि या वेळेलाही त्यांनी तेच केलंय. तेव्हा पोलीस म्हणू लागतात की हे बघा चांदेकर, तुमची बायको डिझायनर आहेत, त्यांच्याकडून पण आम्ही जाब घेणारच आहोत, पण त्या म्हणाल्या म्हणून आम्ही काही होणार नाहीये आणि या सगळ्यासाठी ठोस पुरावे लागतील. यावर आता गौरव घाबरतो आणि विचार करू लागतो बापरे, आता यांनी जर पुरावे वगैरे दिले तर सगळी वाट लागेल, कसंही करून विषय बदलला पाहिजे. तेव्हा पोलीस पुढे म्हणतात की परांजपे. पोलीस काही विचारतील तोपर्यंत गौरव म्हणतो साहेब एक मिनिट. नाही, मला काय म्हणायचंय की मुळात एखाद्या व्यक्तीला साक्षात चांदेकर ज्वेलर्सच्या मालक आणि मालकीण या दोघांनी आमच्या दुकानात असं वेश बदलून घुसणं ही एक प्रकारची फसवणूक नाहीये का? हे कितपत योग्य आहे? हो, ऑलरेडी एक फसवणुकीची केस आहेच यांच्यावर. आधीच बेलवरती बाहेर असलेल्या आणि रोज पोलीस स्टेशनला हजेरी देणाऱ्या अशा या अद्वैत चांदेकरांनी वेषांतर करून माझ्या कंपनीमध्ये घुसणं हा पण फसवणुकीचाच प्रकार नाहीये का आज? यावर अद्वैत म्हणतात जर याला फसवणूक म्हणाल जर आमची डिझाईन चोरीला गेलीये तर याला काय म्हणायचं आम्ही? तेव्हा लपलेला राहुल आता विचार करू लागतो, आयुष्यपत हे दोघं इथपर्यंत पोहोचतील आणि ते पण इथपर्यंत, याचा मी विचारच केला नव्हता. तेव्हा आता गौरव पुढे म्हणतो पोलिसांना, ही लोक माझ्या कंपनीमध्ये उभे,
यांनी एवढं मोठं सोंग केलेलं आहे. तुम्हाला कॉल करून मी बोलवलंय, कंप्लेंट मी करतोय, त्यामुळे नियमानुसार तुम्हीच ताबडतोब यांना अटक केली पाहिजे. तेव्हा आता राहुल विचार करत असतो की शाब्बास गौरव, शाब्बास, प्लीज असाच अडून राहा. तेव्हा आता अद्वैत पुढे म्हणतो की सरांना कायदा शिकवायची गरज नाहीये. सर, तुम्हाला पुरावा बघायचा आहे ना? हा आहे पुरावा. तेव्हा कला तिच्या हातातली फाईल पोलिसांना दाखवते आणि पोलीस ती फाईल बघू लागतात. पोलीस ती सगळी डिझाईन बघू लागतात. पोलीस डिझाईन बघताना विचार सुद्धा करत असतात. तेव्हा अद्वैत पुढे म्हणतो की यातल्या सगळ्या डिझाईन्स चेक करा साहेब, नीट निरखून बघा, आणि इथे जी ज्वेलरी आहे ती सुद्धा चेक करा नीट. सगळ्या डिझाईन सेम आहेत, सगळी ज्वेलरी सुद्धा सेम आहे. यातलं लॉन्च झालेलं कलेक्शन, इथलं शोकेस मधलं कलेक्शन, या सगळ्या दागिन्यांच्या मेकिंगचा ड्राफ्ट सेम आहे आणि जो तुम्हाला या फाईल मध्ये दिसेल. आणि सर, मी हे इतके कॉन्फिडेंटली याच्यासाठी सांगू शकतोय कारण हातीकाम फक्त चांदेकर ज्वेलर्स मध्येच होतं. बाकी सगळेजण डिजिटल डिझाईन्स वापरतात. गौरव आता हसतो आणि हसत म्हणतो, ही डिझाईनची फाईल हे सांग ना सरांना. कर, स्वतःच्या तोंडाने कबूल कर की तू आमच्या तिजोरीत घुसला होतास ते. यावर आता कला म्हणते, इन्स्पेक्टर साहेब, आम्ही गेलो होतो यांच्या डिझाईन डिपार्टमेंटमध्ये, पण आम्ही तिथे कुठली चोरी केलेली नाहीये. तेव्हा आणि आम्हाला तिथे कुठलीही चोरी करायची नव्हती आणि कुठले पुरावे सुद्धा नष्ट करायचे नव्हते. आम्हाला आमचे डिझाईन्स चेक करायचे होते. सर, आम्हाला असं काही गैर करायचं असतं ना, आम्ही सगळ्यात आधी सीसीटीव्ही बंद केले असते किंवा दुसरा कुठला तरी मार्ग निवडला असता. आणि आता सुद्धा डिझाईन्स मिळाल्यानंतर आम्ही गौरव समोर त्याला असे जाब विचारण्यासाठी आलो नसतो. इन्स्पेक्टर साहेब, आम्ही खूप मेहनतीने ही डिझाईन्स बनवलेत, तेही फक्त आमच्या कंपनीसाठी. मग दुसऱ्या कंपनीने ते डिझाईन्स सोडणं हा कुठला न्याय आहे? तेव्हा आता राहुल म्हणतो, म्हणजे राहुल विचार करत असतो की ही कला चोंबडेपणा करत शेवटी बोललीच. तेव्हा कला पुढे म्हणते, कदाचित आम्ही निवडलेला मार्ग चुकीचा असेल सर, पण त्यामागचा हेतू खरा होता. हे सगळं आम्ही आमची इब्रत वाचवण्यासाठी करतोय आणि प्रश्न चोरीचा नाहीच आहे. प्रश्न आहे 100 वर्ष परंपरा असणाऱ्या चांदेकर ज्वेलर्सच्या सन्मानाचा आणि ग्राहकांशी इतक्या वर्षांपासून जोडलेल्या नात्याचा. पण आणि त्यासाठी सर आम्ही काहीही करू शकतो. यावर आता अद्वैत म्हणतो, साहेब, फाईल तुमच्या हातात आहे, तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही व्हेरीफाय करा, चौकशी करा, पण हे सगळे डिझाईन्स एकदा चेक करा सर. हे सगळे डिझाईन्स आम्ही बनवलेले आहेत. तेव्हा आता पोलीस लगेच तिकडे जायला निघतात चेकिंगसाठी. पोलीस बाजूला जाऊन चेक सुद्धा करू लागतात. गौरव आता खूप घाबरलेला असतो आणि अद्वैत आता एकटक नजर लावून गौरवकडे बघत असतो कारण अद्वैत खूप चिडलेला असतो. तेव्हा सगळी तपासणी करून पोलीस आता पुन्हा मागे येतात आणि म्हणतात, हो, हे डिझाईन्स तर त्या घडवलेल्या दागिन्यांशी तंतोतंत जुळताय. यावर गौरव म्हणतो, हो सर, तेच तर बोलतोय मी. तेव्हा गौरव अडखळत आता पोलिसांना समजावू लागतो. इतक्यात पोलीस म्हणतात, 1 मिनिट, पण मुद्दा असा आहे, ह्या कागदांवर ना चांदेकर ज्वेलर्सचं नाव आहे ना श्रीनाथ ज्वेलर्सचं. तेव्हा पोलीस पुढे म्हणतात, तुमच्याकडे प्रत्येक वेळेला हाताने डिझाईन्स केली जातात का? गौरवला विचारलेलं असतं हे पोलिसांनी. तेव्हा गौरव म्हणतो, नाही, तसं नाही. म्हणजे कसं आहे, आता डिजिटलचं युग असलं ना तरी सुद्धा काही आमचे जुने जाणते डिझायनर्स आहेत ना, ते ह्या डिझाईन्स हाती डिझाईन्स करून पाठवतात ते आम्हाला. यावर पोलीस म्हणतात, याआधी पण काही हाती डिझाईन्स केलेले कलेक्शन्स आहेत का तुमच्याकडे? यावर आता गौरव निशब्द होऊन जातो. तेव्हा पोलीस चांदेकरला म्हणतात, चांदेकर, तुम्ही ही डिझाईन तुमच्या आर्टिस्टने हाताने डिझाईन केले असं क्लेम करताय. तेव्हा अद्वैत म्हणतो, येस सर, या डिझाईन्स सगळ्या माझ्या बायकोने बनवल्या आहेत, खरेने. आणि तुम्हाला जर वाटत असेल ना सर, तर यांना सांगा ना, यांच्या डिझायनरला इथे बोलवून घ्या, समोरासमोर उभं करा आणि त्यांच्या डिझायनर्सला ही डिझाईन काढणं जमतं की नाही ते बघूया आपण. पण तसं होणारच नाही सर, कारण अख्ख्या कोल्हापुरात हाताने डिझाईन्स फक्त कला खरेच करते. तेव्हा आता पोलीस गौरवला उलट तपासणी करू लागतात की गौरव, या डिझाईन्स कोणत्या डिझायनरने बनवले आणि कोणत्या डिझायनरद्वारे तुमच्यापर्यंत आले आहेत? यावर गौरव आता अडखळत बोलत असतो आणि तो म्हणतो, नाही, जे हाती डिझायनर्स आहेत ते मुळातले कोल्हापुरातले नाहीच आहेत, ते वेगळ्या गावातले आहेत आणि आम्हाला एका वेगळ्या सोर्स थ्रू आमच्या डिझाईन पर्यंत पोहोचली. यावर पोलीस म्हणतो, अहो, कोणी आणून दिल्या, पण त्या सोर्सला बोलवा ना. तेव्हा लपलेला राहुल विचार करू लागतो की संपलो, आता जर या गौरवने माती खाल्ली तर मी सुद्धा यात अडकणार. गौरव नाव घेणारच आणि ते कला आणि अद्वैतला मी समोर सापडणारच. लागली आता वाट. यावर आता गौरवला काही बोलायला सुचत नसतं. गौरव अगदी निशब्द झालेला असतो आणि कला विचार करत असते, मला तर राहुलवरच शंका आहे की तोच हे सगळे डिझाईन्स गौरवला पुरवतो. आता जर राहुलचं नाव घेतलं तर चांदेकर समोर हे सिद्ध होईल की राहुलच या सगळ्या मागचा सूत्रधार आहे. तेव्हा गौरवने राहुलचं नाव घ्यायला पाहिजे जर तो असेल या सगळ्या मागे. तेव्हा कला आता याच गोष्टीचा विचार करत असते. पुढील भागात आपण बघणार आहोत की गौरव अद्वैतला म्हणतो की अख्ख्या कोल्हापुराला माहितीये की चांदेकर ज्वेलर्स आमचे कॉम्पिटिटर आहेत. ऑलरेडी यांच्यावरती एक केस चालू आहे. कुठले तरी खोटे पुरावे निर्माण करून
इथे हे मला अडकवण्यासाठी आले आहेत दोघं. तेव्हा अद्वैतचा पारा सटकतो आणि अद्वैत आता हातापायी करू लागतो. अद्वैत सरळ गौरवची कॉलर पकडून घेतो, कारण त्याला त्याच्या स्वाभिमानाला दुखवलेलं काही आवडत नसतं. त्याला चांदेकर ज्वेलर्स बद्दल बोललेलं काही आवडत नसतं. तेव्हा आता पोलीस कसं बसं त्यांची भांडणं निस्तरतात. दुसरीकडे घरी आल्यानंतर कला अद्वैतला म्हणत असते, आपण राहुलच्या गाडीवर जो ड्रायव्हर असतो त्यांना विचारू शकतो. राहुल जर तिथे गेला असेल तर तो गाडी घेऊनच गेला असेल ना, म्हणजे जे काही खरं खोटं आहे ते होऊन जाईल. यावर आता अद्वैतच्या डोक्यात विचार चाललेले असतात. तर मित्रांनो, वळूया आता आपल्या व्हिडिओच्या लास्ट पार्टकडे. आमच्या मागील व्हिडिओला तुमच्याकडून मिळालेल्या प्रेमासाठी खूप खूप आभार. आज मी ज्या ज्या व्यक्तींचं नाव घेणार आहे त्यांनी आमच्या व्हिडिओला लाईक केलं, अतिशय छान छान अशा कमेंट्स केल्या, ज्या की आम्हाला प्रोत्साहक ठरल्या. तर आमचे व्ह्यूअर्स ऑफ द डे आहेत: वसंत जोशी, सारिका पाटील, सविता कीर्तीकर, शैला कांबळे, रेश्मा बुलबुले, धनश्री काटे, संजीवनी जगताप, हिरालाल सरसांडे, संगीता आहेर, प्रिया शिंदे, चंदा कदम, सुशीला म्हस्के. बऱ्याच जणांच्या खूप छान छान कमेंट्स आलेल्या आहेत. रोजप्रमाणे आनंद केसवानी म्हणून पण आज कमेंट आलेली आहे. आनंद केसवानी सरांचं म्हणणं आहे, तुम्ही माझं नाव घेता त्याबद्दल धन्यवाद, बट मी त्यासाठी कमेंट करत नाही. येस, आनंद केसवानी सर ॲक्च्युली खूप जुने कमेंटर आहेत आपले आणि ते नेहमी खूप छान छान कमेंट्स करतात. बट दॅट डझंट मीन की ह्याचा अर्थ असा होईल की तुम्ही त्यासाठी करताय. एक्झॅक्टली, तुम्ही अप्रिसिएशन करताय म्हणून आम्हाला तुमचं नाव घ्यावंसं वाटतं. कारण रोज जेव्हा आता बघा सकाळी एवढ्या धकाधकीत मी उठते आणि रोज आपलं आपलं आवरून पटपट, कधी मला सर्दीमुळे त्रास होतो, कधी उशीर होतो, कधी चिडचिड असते, पण मग अशा छान छान कमेंट्स बघितल्या ना तर बरं वाटतं. तेव्हा अप्रिसिएशन तो बनताय म्हणून मला आवडतं की मी माझ्या कमेंटर्सची नावं घेऊ. त्यानंतर समीक्षा म्हणून आहे कोणीतरी, रागिनी गोटल, वैभव कुष्टे. समीक्षाची पुन्हा एकदा कमेंट आहे संगीता शिंदे, वाणेश्री मिठ्ठा. प्रफुल्ल सरांची पुन्हा एकदा कमेंट आपल्याला बघायला मिळते, रवींद्र साळवे. त्याच्यानंतरून संगीता आहेर, पद्मा जोशी, अपरान धुमाळ, अनुराधा चव्हाण, सुनंदा मस्कर, शरयू कुलकर्णी. या सगळ्यांचं म्हणणं आहे की आम्हाला मालिका खूप आवडते. सगळ्यांनी खूप छान अप्रिसिएशन दिलेलं आहे मालिकेला. शेवटी काय ना, तुमच्यासारख्या प्रेक्षकांमुळे आम्हाला नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा मिळत असते. जर तुमचं नाव देखील पुढच्या व्हिडिओमध्ये यावं असं वाटत असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि अर्थातच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद आणि जय महाराष्ट्र.